नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सेवांतर्गत प्रशिक्षण उद्देश आणि फायदे बघूया। सेवांतर्गत प्रशिक्षणाची व्याख्या बघूया। रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर। चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तर व्याख्या बघूया। सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात। त्याचं ध्येय काय आहे सेवांतर्गत प्रशिक्षणाचं? तर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत करून त्यांच्या कामाची व दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता व परिणामकारकता वाढवणे हे सेवांतर्गत प्रशिक्षणाचे ध्येय आहे। ह्याचे उद्देश काय आहे? तर पूर्वी शिकलेल्या विषयांची थोडक्यात उजळणी करणे, त्याच्यानंतर दुसरा आहे नवीन विषय प्रोसिजरची शास्त्रोक्त माहिती देणे, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर घालून कामाचा दर्जा उंचावणे। ठीक आहे। त्याच्यानंतर चौथा आहे कर्मचाऱ्यांच्या आधुनिक पद्धती, आधुनिक यंत्रसामुग्री यांची माहिती करून देणे, आधुनिक साधन सामुग्री वापरण्याची पद्धत दाखवणे। त्याच्यानंतर आधुनिक साधन सामुग्री आपल्यासमोर हाताळण्यासाठी देणे, एकदा आपल्यासमोर बरोबर हाताळल्यानंतर प्रॅक्टिस करण्याची मुभा देणे, आधुनिक ज्ञान व तांत्रिक पद्धती यांचा संशोधनासाठी कसा उपयोग होतो हे समजावून सांगायचं आहे। नववा हे प्रशिक्षणाचा उपयोग इतरांना शिकवण्यासाठी कसा करावा हे समजून सांगायचं हे ह्याचं उद्दिष्ट आहे। त्याच्यानंतर फायदे काय आहेत? तर शास्त्रोक्त ज्ञान, कला, कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान वाढते ह्याच्याने, वैद्यकीय व परिचर्या व्यवसायातील नवीन आधुनिक बदल समजतात। त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण भरपूर दृकश्राव्य साधने वापरून जास्त परिणामकारकपणे देता येते, उपलब्ध साहित्यातून दृकश्राव्य साधने कशी तयार करावीत हे समजते, घेतलेल्या ज्ञानाचा आपल्या कार्यक्षेत्रात उपयोग करून आपले काम जास्त परिणामकारक करता येते। त्याच्यानंतर 6वा फायदा आहे कामामध्ये संख्यात्मक गुणात्मक वाढ करता येते, नवनवीन कल्पना कळतात, ठीक आहे, सुस्तात आणि ग्रुपमध्ये काम करण्याची आवड निर्माण होते, संगनायकाच्या भूमिकेस वाव मिळतो, तसेच सुप्त कलागुणांनाही वाव मिळतो आणि व्यक्तिगत व्यावसायिक वाढ होते। तर हे फायदे आहेत, ॲडव्हान्टेज। शास्त्रोक्त ज्ञान, कला, कौशल्य, तांत्रिक ज्ञान वाढते, ठीक आहे, वैद्यकीय परिचर्या व्यवसायातील नवीन आधुनिक बदल समजतात, आरोग्य शिक्षण भरपूर दृकश्राव्य साधने वापरून जास्त परिणामकारकपणे देता येते आणि उपलब्ध साहित्यातून दृकश्राव्य साधने कशी तयार करावीत हे समजते, घेतलेल्या ज्ञानाचा आपल्या कार्यक्षेत्रात उपयोग करून आपले काम जास्त परिणामकारक करता येते आणि कामामध्ये संख्यात्मक गुणात्मक वाढ करता येते, नवनवीन कल्पना कळतात, सुचतात किंवा ग्रुपमध्ये काम करण्याची आवड निर्माण होते, संगनायकाच्या भूमिकेस वाव मिळतो, तसेच सुप्त कलागुणांनाही वाव मिळतो आणि व्यक्तिगत आणि व्यावसायिक वाढ होते। हे आहेत आपल्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचे उद्देश आणि फायदे मी तुम्हाला सांगितलेत। नोट्स काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।